निपाणीतील स्मशानभूमी पाडणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा अजूनही पत्ता नाही। ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांकडून अज्ञात व्यक्तीला वाचवण्यासाठी ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। नागरिकांचा संतप्त सवाल। निपाणे तालुका एरंडोल निपाणे गावातील स्मशानभूमी पाडल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून स्मशानभूमी पाडण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा अद्यापही पत्ता लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे जवळपास 1-2 महिने काम सुरू असताना हे काम नेमके कोण करत होते याची संबंधित ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांना माहिती नव्हती का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। 1-2 महिने काम सुरू तरी अज्ञात व्यक्ती कोण? ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमी परिसरात जवळपास 1-2 महिने काम सुरू होते। या काळात मशिनरीचा वापर करण्यात आला, स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात बांधकामाचे काम झाले। मात्र एवढ्या कालावधीत काम करणारी व्यक्ती कोण होती, मशीन कोणाची होती आणि कामासाठी परवानगी कोणी दिली याचा ठोस खुलासा अद्याप झालेला नाही। गावात एकही सुज्ञ नागरिक नव्हता का? ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही? ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली होती का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। घटनास्थळी वाळू विटांचे साहित्य, मग हे आणले कोणी? स्मशानभूमी परिसरात वाळू तसेच विटांचे साहित्य आढळून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। मग हे साहित्य कोणी आणले? तेथे काम कोणी केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे। जर संबंधित अधिकाऱ्यांना या कामाची माहिती नव्हती तर एवढ्या मोठ्या कालावधीत सुरू असलेल्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष का गेले नाही? आणि माहिती होती तर कारवाई का झाली नाही? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामसेवकांकडून उडवाउडवीची उत्तरे। या प्रकरणाबाबत आमच्या प्रतिनिधीने ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव जयेश विलास पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक म्हणून निपाणे आणि आनंदनगर इथे कार्यरत आहे। निपाण्यामध्ये स्मशानभूमीचा विषय आला। मी सोमवारी जेव्हा गावात गेलो तेव्हा आधी स्मशानभूमी पडलेल्या अवस्थेत दिसली। आमच्या स्तरावरून आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे, पत्र व्यवहार केला आहे। त्याच्यानंतर पंचायत समितीला पत्र व्यवहार केला आहे। उपविभाग बांधकाम विभागात बी पत्र व्यवहार करून सर जे कागदोपत्री कामकाज आहे ते पूर्णपणे केलेले आहे। अज्ञात व्यक्ती म्हणजे नेमकं कोण आहे तुम्हाला काही कळालं नाही का? अज्ञात व्यक्ती म्हणजे नाव वगैरे तर काही माहिती नाही, पण एवढं लोकांचं म्हणणं आहे की गावात जेव्हा पाडण्यात आली तेव्हा ते गावाकऱ्यांना माहिती कोणी पाडली बुवा। आपल्याला तर माहिती नाही ना, प्रत्यक्ष स्पॉटला आपण नव्हतो म्हणून ते कन्फर्म नाही सांगू शकत कोणी पाडली बुवा। त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील संशय आणखी वाढला आहे। अधिकाऱ्यांना अज्ञात व्यक्तीची माहिती नाही की माहिती असूनही कारवाई टाळली जात आहे? हा प्रश्न आता गावात चर्चेचा विषय बनला आहे। अज्ञात व्यक्तीला वाचवले जात आहे का? स्मशानभूमी पाडण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मात्र अद्यापही संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नसेल तर प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे असा सवाल उपस्थित होत आहे। जर संबंधित अज्ञात व्यक्तीची ओळख प्रशासनाला माहीत असूनही त्याच्यावर कारवाई केली जात नसेल तर या प्रकरणात संबंधित अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका तपासण्याची गरज आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अज्ञात व्यक्तीचा शोध कधी लागणार? स्मशानभूमी पाडण्यासाठी वापरलेल्या मशीनची माहिती, मशीन मालक, चालक, कामासाठी परवानगी, बांधकाम साहित्य कोणी आणले, संबंधित जागेवर काम कोणी केले आणि ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती कधी मिळाली, या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे जनतेसमोर येणे आवश्यक आहे। अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात यावा। तसेच जर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे किंवा कुणाला वाचवण्यासाठी कारवाई करण्यात टाळाटाळ झाली असेल तर संबंधित अधिकारी वर्गाचीही चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता निपाणे ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। या प्रकरणात प्रशासन कोणाला वाचवत आहे याकडे निपाणे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। सविस्तर न्यूज पुढील अंकात। आपण पाहत रहा भ्रष्टाचार न्यूज, जळगाव।